नमस्कार मित्रांनो. पुन्हा एक वेळ आपणाला मी भेटायला आलोय. मित्रांनो, आजचा विचार सगळ्यात महत्वाचा आपल्या व्यक्तिगत जीवनासाठी आणि आपल्या व्यवसायासाठी. आपल्या व्यवसायाला जर उत्तम दिशा दर्शन नसेल, तर तो व्यवसाय अनेक अडचणीमधून जातो. अर्थात नेव्हिगेशन अत्यंत महत्वाचा भाग आपल्या व्यवसायामध्ये आहे मित्रांनो. प्रत्येक व्यवसायाचा प्रवास अनिश्चितता, अनपेक्षित आव्हाने आणि बाजारातील बदल आणि ग्राहकांच्या बदलत्या अपेक्षांना भरलेला आहे. हे तुम्ही आणि मी जाणतो, बरोबर? अशा परिस्थितीमध्ये जर तुमची दृष्टी, तुमचं व्हिजन हे केवळ एक घोषणा असेल, तर त्याचा उपयोग नाही. तर ते तुमच्या संस्थेसाठी एक प्रभावी दिशादर्शक प्रणाली अर्थात नेव्हिगेशन सिस्टम असली पाहिजे आणि ती बनली पाहिजे. आणि त्यासाठी तुम्ही खऱ्या अर्थानं सतत सातत्याने जो काही अनिश्चिततेच्या काळामध्ये योग्य निर्णय घ्यायचा असतो, त्यासाठी तुम्हाला उपयोगी पडेल. जे काही तुम्हाला उपक्रम राबवायचे, धोरणात्मक उपक्रम राबवायचे, त्याला तुम्हाला प्राधान्य देण्यासाठी मदत होईल आणि बदलत्या व्यावसायिक वातावरणाशी जुळून घेण्यासाठी तुम्हाला त्याची खूप मदत होऊ शकते. आणि दीर्घकालीन जी तुमची उद्दिष्ट आहेत, त्याच्यावर लक्ष केंद्रित करण्यासाठी याची आवश्यकता असते मित्रांनो. म्हणून जेव्हा आपल्याला व्हिजन असतं, तर ते आपल्याला दिशादर्शक असतं. आणि जसे वादळाच्या काळात जहाज आपल्या दिशादर्शकाप्रमाणे, त्या कंपास प्रमाणे पुढे जात असतं, त्याचप्रमाणे कठीण परिस्थिती संस्था आपल्या दृष्टीवरती अवलंबून असते. अर्थात व्हिजन स्पष्ट जेव्हा गंतव्यस्थितीमध्ये जर तुम्ही त्या पद्धतीने नसाल, तर सर्वोत्तम साधने देखील वाया जाऊ शकतात. म्हणून जेव्हा संस्थेकडे ठाम आणि स्पष्ट दृष्टी असते, तेव्हा प्रत्येक निर्णय मित्रांनो, कृती आणि गुंतवणूक तुम्हाला उत्तम पद्धतीने करण्यास मदत करते. आणि तिच्या अपेक्षित जे काय भविष्य तुम्ही घेतलेलं आहे, ठेवलेलं आहे, ठरवलेलं आहे, ते तुम्हाला प्राप्त करतात. ज्या संस्थेकडे सशक्त दृष्टी असते, ती कोणतेही वादळ पार करताना उत्तम पद्धतीने ते अंतिम ध्येयापर्यंत जात असते. पण ज्याच्याकडे दृष्टीच नसते, त्यांना काहीही कुठल्याही पद्धतीने पोहोचता येत. खूप असे उद्योजक आहेत की त्यांना उत्तम पद्धतीने ते काम करतायत, पण त्यांच्याकडे जी दृष्टी त्यांना पाहिजे आहे, ती कुठेतरी ना काही अंशी ही दिसत नाही. तर ती त्यांना दिसली पाहिजे. आणि ज्यांच्याकडे दृष्टीच नाही, असे उद्योजक मग आहे त्यात समाधानी राहत असतात. म्हणून दृष्टी हा केवळ भविष्याचा अंदाज बांधण्यासाठी नाहीये, तर भविष्यासाठी स्पष्ट दिशा निर्माण करण्यासाठी आहे मित्रांनो. म्हणून तुमची दृष्टी तुमच्या संस्थेसाठी एक प्रेरित असलं पाहिजे आणि बदलाप्रमाणे त्यामध्ये बदल करून तुम्ही दीर्घकालीन उद्देशाचे सुसंगत राहणं हे अत्यंत महत्वाचं आहे. तर एक मी एका उद्योजकाशी मी जेव्हा संवाद साधत होतो काही वर्षापूर्वी अर्थात, तर ते अभिमानाने म्हणाले, आमच्याकडे कुशल कर्मचारी आहेत, चांगली उत्पादने आहेत, पुरेशी संसाधने आहेत, पण तरी आम्ही दर काही महिन्यांना दिशा बदलत राहतो. चर्चा पुढे सरकत गेल्याने एक गोष्ट स्पष्ट झाली की संस्थेकडे उद्दिष्ट होते, योजना होत्या, कामकाज होतं, पण एक स्पष्ट व्हिजन नव्हतं. तेव्हा बाजारपेठेमध्ये बदललेली किंवा प्राधान्यक्रम कशाला द्यायचा, तेव्हा स्पर्धकांनी नवीन उत्पादन आणली, त्यांना रणनीती कशी बदलायची त्यासाठी, जेव्हा ग्राहकांच्या अपेक्षा बदलल्या, तेव्हा पुन्हा आपण दिशा बदलली. अशा अनेक ठिकाणी ते धरसोडीचं ते त्यांचं धोरण होतं. त्यामुळे संस्था सतत चालत होती, पण योग्य दिशेने ती चालत नव्हती. एका वर्षानंतर नेतृत्व टीमने संस्थेसाठी एक स्पष्ट आणि प्रेरणादायी दृष्टी म्हणजे विजन तयार केलं आणि पुढील 5 वर्षात संस्था कुठे पोहोचवायचे आणि ते काय महत्वाचं आहे हे सगळ्यांनी ठरवलं. आणि जेव्हा ते सगळ्यांना स्पष्ट करण्यात आलं, मग एक सकारात्मक बदल घडू लागला मित्रांनो. आणि निर्णय घेणं सोपं झालं, रणनीती उपक्रमांना स्पष्ट दिशा मिळाली आणि संघामध्ये त्या एकंदरीत कार्यसंघामध्ये एकात्मता निर्माण झाली. आणि अडचणी आणि अनिश्चितता आल्या तरी संस्थेचा फोकस मात्र कायम राहिला, कारण त्यात त्यांच्याकडे एक मजबूत नेव्हिगेशन सिस्टीम व्हिजन होतं. आणि जसं समुद्रातील वादळाला जहाज जे जात असतं, त्या समुद्रातील वादळामध्ये अडकलेल्या जहाजाची दिशा दर्शवण्याचं काम कंपास करतं, तसं व्यवसायातील अनिश्चिततेला संस्थेला देण्यासाठी व्हिजन आवश्यक असलं मित्रांनो. योग्य आणि प्रभावी निर्णय घेण्यासाठी, रणनीती उपकरणा उत्तम पद्धतीने प्राधान्य देण्यासाठी
आणि जे जे तुम्ही उपक्रम कराल त्याला तुम्ही कशा पद्धतीने प्राधान्य द्याल हे तुम्हाला समजेल. बदलत्या परिस्थितीशी जुळवून घेण्यासाठी आणि दीर्घकालीन उद्दिष्टावर लक्ष केंद्रित करण्यासाठी एक मजबूत विजन संस्था खऱ्या अर्थानं त्या मिळवत असतात आणि त्या पुढे जात असतात. तर काय मित्रांनो, दृष्टी म्हणजे भविष्य अचूकपणे पाहणे नव्हे, तर कोणत्याही परिस्थितीत आपण कुठे पोहोचायचंय हे स्पष्टपणे जाणणे होय. मला विश्वास आहे आजचा विचार हा तुम्हाला निश्चित आवडलेला असेल. तर मित्रांनो, चला आपण त्या पद्धतीने आपल्या कंपनीचा विकास करू. जर तुम्हाला काही अडचण असेल तर तुम्ही निश्चित आमच्याशी संपर्क साधा. तुम्हाला या संबंधाने आम्ही मार्गदर्शन करू. आमचा नंबर आहे 7768981355 7768981355. थँक्यू फॉर वॉचिंग अस. आम्हाला तुम्ही पाहतात त्याबद्दल मी धन्यवाद देतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं, हा व्हिडिओ पहा, सबस्क्राईब करा जर केला नसेल तर, आणि तुमच्या मित्रांना शेअर करा. जे गरजू उद्योजक आहेत त्यांना विकसित होण्याची संधी आहे.